प्रिय बंधू व भगिनींनो, सप्रेम नमस्कार. मी सुरेंद्र जोशी. आपणास कल्पना आहे की आपली पृथ्वी माता ही या अथांग आकाशगंगेमधला एक अतिसूक्ष्म भाग आहे. ही पृथ्वी निसर्ग व सजीवसृष्टीने व्यापलेली आहे. या सजीवसृष्टीचा मानव हा एक अविभाज्य घटक आहे. ही विविधतेने नटलेली सजीवसृष्टी पंचमहाभूतांमुळे अस्तित्वात आली व अद्यापी टिकून आहे. ही पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश. जेव्हा धर्मसंस्था अस्तित्वात नव्हती तेव्हा प्राचीन काळातील मानव समाज हा या पंचमहाभूतांची पूजा करत असे, कारण त्यांना कल्पना होती की या पंचमहाभूतांमुळे आपले अस्तित्व निर्माण झाले व अद्यापी टिकून आहे. परंतु आधुनिक मानव या पंचमहाभूतांचं रक्षण करतो का, तर त्याचे उत्तर नकारार्थी आहे. या मानवाने या पंचमहाभूतांना ओरबडून विकलांग केले आहे. त्यामुळे हवामानामधला बदल झालेला आहे व त्याचे विपरीत परिणाम आपण सर्व भोगतो आहोत. मित्रांनो, या पंचमहाभूतांचे अस्तित्व टिकवण्यासाठी माणसाने माणसाशी कसे वागावे हे उंबटू या सुंदर चित्रपटामध्ये त्याचे छान ओळीमध्ये वर्णन केलेले आहे. त्याचे शीर्षक असे आहे, हीच आमुची मागणी, हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. धर्मजाती प्रांतभाषा द्वेष सारे संपू दे. एकनिष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. मित्रांनो, उंबटू या शब्दाचा अर्थ मानवतावाद आहे. तुम्ही आहात म्हणून मी आहे, हा त्याचा सारांश आहे. हा मूळचा आफ्रिकन शब्द आहे. तर चला, आपण सर्वांनी मिळून या निसर्गाचे रक्षण करूया व मानवजातीचे आपण संरक्षण करूया. या निमित्त आपणा सगळ्यांना माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.